जे म्हणणं आहे, म्हणजे एक लक्ष्मण हाके जे ओबीसीचे नेते असं म्हणतात. 2 मिनिट माझा प्रश्न ऐकू द्या. ऐका माझा प्रश्न ऐकून घ्या. माझा प्रश्न ऐकून घ्या. ऐका ओबीसी नेते लक्ष्मण हाके असं म्हणतायत. ऐका 2 मिनिट दादा. ते असं म्हणतायत की आरक्षण दिल्यानंतर जे आमचा जो ओबीसी समाज आहे याचं राजकीय दृष्ट्या आरक्षण संपत आहे. मग त्यांना राजकीय दृष्ट्याचं आरक्षण पाहिजे ना, त्यांना शिक्षणासाठी आरक्षण नाही पाहिजे. ओबीसी नेते लढते नाही हाके म्हणताय ना, हाके त्यांचा एनटी प्रवर्ग आहे, ते त्यामध्ये नाही, त्यांचा ओबीसीचा काही संबंध नाही. हा, त्यांचा एनटी प्रवर्ग आहे, ओबीसीचा काही संबंध नाही. तो माग कुठं पावड आहे काऊन उपोषण करतो काय, हे त्याला कुठं दाखवायचं होतं ना, गेवराई मध्ये मराठ्याने दाखवून दिलेलं आहे काय नाही. हे म्हणजे हाके म्हणजे काय डुप्लिकेट माणूस आहे, कोणी उभा केलाय हे सर्वांना माहिती आहे. तो सर्व पक्षांचा विरोध करतो आणि सांगतो. हा, मराठ्यांना आरक्षण दिलं तर राजकीय आरक्षण संपेल का? राजकीय आरक्षण संपेल का? ओबीसी